नमस्कार सर्वांना, मी रोनिकन. तर आपण आज बघणार आहोत लाडक्या बहिणींसाठी देवेंद्र फडणवीस यांनी 10,000ची नवी योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत 10,000 रुपये दिले जाणार असा मोठा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर ही योजना काय आहे, काय पद्धत आहे या योजनेची, कशा प्रकारे प्रोसेस आहे, संपूर्ण माहिती आपण आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि कोणती योजना आहे हे पण आपण आज बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सध्या लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. सरकारकडून लवकर एक मोठी घोषणा होऊ शकते आणि सरकारच्या या नवीन घोषणेचा लाडक्या बहिणींना मोठा फायदा होऊ शकतो. महिलांसाठी दर महिना 10,000 रुपयाची ही योजना आहे. तर बघूया तर ही योजना कोणती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यातील प्रत्येक गरजू महिलेला लाभ घेता यावा यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात येणार असून सध्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा 1,500 रुपये दिले जातात. पण लाडक्या बहिणींचे उत्पन्न दरमहा किमान 10,000 रुपये असावे यासाठी केंद्र सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या लखपती दीदी योजनेची व्याप्ती वाढवून लखपती दीदी योजनेअंतर्गत राज्यातील महिलांची वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा जास्त कसे करता येईल या संदर्भात उपाययोजना करण्याचे युद्ध पातळीवर काम सुरू असून लखपती दीदी योजनेअंतर्गत काही प्रमाणात बदल करून लवकरात लवकर महाराष्ट्रात ही योजना राबवली जाणार आहे. तर लाडक्या बहिणींसाठी लखपती दीदी ही योजना राबवली जाणार आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना 10,000 रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहे. तर महिलांना 1,500 रुपये गरजा पूर्ण होत नसल्यामुळे महिलांसाठी 10,000 रुपये हे दिले जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही योजना खरं तर भगिनीचे जीवन बदलण्यासाठी सुरू करण्यात आलेली असून ही मोहीम आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 3 कोटी भगिनींना लखपती बनवण्याचे लक्ष ठेवले आहे. तर देशातले 3 कोटी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांनी सांगितले की अनेक लाडक्या बहिणींना बचत गटाच्या माध्यमातून नवीन काम मिळवून देऊन त्यांचे मासिक उत्पन्न दरमहा 10,000 रुपये होईल अशी व्यवस्था करण्याचा सरकारकडून प्रयत्न करण्यात आला आहे. या योजनेचा अतिमाराखडा तयार होताच राज्यात ही योजना सुरू करण्यात येईल आणि लवकरच या योजनेअंतर्गत पात्र महिलांना बचत गटाच्या माध्यमातून नवीन काम उपलब्ध करून त्यांना मासिक किमान दरमहा 10,000 रुपये उत्पन्न मिळेल. तर लाडक्या बहिणींना या लखपती दीदी योजनेअंतर्गत 10,000 रुपये महिना दिला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेनंतर आता आलेली ही लखपती दीदी योजना खूप चांगल्या प्रकारे चालणार आहे. या अंतर्गत बचत गटवाल्या महिलांसाठी 10,000 रुपये हा महिना दिला जाणार आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारे व्यवसायासाठी ही सुरुवात करण्यात येणार आहे. लखपती दीदी योजना ही पण ही लाडकी बहीण योजनेसारखी लवकरच चर्चेत येणार आहे. तर सर्व बहिणींनी तयारीत राहायचे, कारण की केंद्र सरकारने तुमच्यासाठी ही योजना काढली आहे. राज्य सरकारपेक्षा केंद्र सरकारच्या योजना या खरं तर अजून भारी असतात आणि त्यांची फायदाही खूप होत असतो. राज्य सरकार ही लाडकी बहिणी अंतर्गत महिलांना आनंदी करते. कोणतीही महिला दुःखी नाहीये. पण ज्या महिलांचे काही आधार कार्डचे प्रॉब्लेम होते त्या महिलांना या योजनेअंतर्गत प्रॉब्लेम येत होते. लखपती दीदी योजनेअंतर्गत लवकर महिलांच्या खात्यात पैसे चालू होऊन जातील आणि या योजनेसाठी महिलांचे अर्ज चालू करण्यात येतील. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.